तर मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर येत आहे। एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। हे हेलिकॉप्टर नेमकं कुठून कुठे जात होतं या संदर्भातली अद्यापही माहिती समोर आली नाहीये। मात्र पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण बघणारच आहोत। मात्र या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। विनायक, पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय, नेमकं काय घडतंय? आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार जो आहे तो सुरू आहे आणि त्या अनुषंगानं पंकजा मुंडे ज्या आहेत त्या संभाजीनगरहून जाणार होत्या आणि त्यावेळी हा तांत्रिक बिघाड जो आहे तो झालेला पाहायला मिळतो। संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड लक्षात जो आहे आला आणि त्यामुळेच हे सगळी बाब जी आहे ते समोर आल्यानंतर त्यांनी त्यांचा प्रवास जो आहे तो थांबवलेला आहे आणि पुढील प्रवासासाठी दुसऱ्या पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी हेलिकॉप्टरची सध्या वाट जी आहे ते पंकजा मुंडे त्याच ठिकाणी बघतायत। आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावरती जात होत्या आणि लातूर दौऱ्यावरती जात असताना संभाजीनगरवरून उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड जो आहे तो हेलिकॉप्टर मधला निष्पन्न किंवा समोर आला आणि त्यामुळे त्यांनी हा प्रवास जो आहे तो टाळला आणि आता पर्यायी वेगळी व्यवस्था करून त्या पुढील ठिकाणी संपूर्ण सभांचं जे नियोजन आहे त्या ठिकाणी लातूरला जाणार आहेत। परंतु ज्या पद्धतीनं याआधी आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरची ही तांत्रिक बिघाडाची बातमी जी आहे ती किंवा माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे साहजिकच आहे आपण जर पाहिलं तर हा तांत्रिक बिघाड जो आहे तो समोर आल्यानंतर त्यांनी प्रवास जो आहे तो टाळलेला पाहायला मिळतोय। विनायक, एक महत्त्वाची या सगळ्यात लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की म्हणजे आता पंकजा मुंडे यांच्या बाबतीतली ही घडामोड याआधी अनेकदा आपण फडणवीसांच्या हेलिकॉप्टर मध्ये सुद्धा अनेकदा बिघाड झाल्याचं पाहिलेलं होतं। अजित पवार यांच्या संदर्भातलं घडलेली दुर्दैवी घटना नुकतीच ताजी आहे। काही प्रोटोकॉल, काही नियम या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा लक्षात घेणं गरजेचं आहे असं वाटतं? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर जेव्हा हेलिकॉप्टर आपण बुक करतो किंवा हायर करतो तेव्हा प्रायव्हेट कंपनीचे हे सगळे हेलिकॉप्टर असतात, त्यामुळे प्रायव्हेट कंपन्यांना काही नॉर्म्स जे आहेत ते देणं आता गरजेचं आहे। कारण अशा वेळी हे व्हीव्हीआयपी जे गेस्ट असतात त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीनं हे हेलिकॉप्टर जे आहेत देणं विविध कंपन्यांनी गरजेचे आहे, ज्या कंपन्या या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। आपण जर पाहिलं तर अजितदादा यांचं प्रायव्हेट जेट जे आहे ते सुद्धा प्रायव्हेटच होतं आणि तो निकामी झाला आणि कोसळला आणि अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आता ही पुन्हा घटना जी आहे ती समोर होती। याआधी अनेक हेलिकॉप्टरच्या घटना ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या होत्या। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या 2 ते 3 वेळा सुद्धा दुर्घटना ज्या आहेत त्या झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि आता पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड जे आहे ते संभाजीनगर वरून उड्डाण घेण्यापूर्वीच झाल्याची निष्पन्न झाला आणि त्यांनी प्रवास जो आहे तो टाळलेला आहे। लातूरला त्या दौऱ्यावरती जात होत्या, सभा जिल्हा परिषदेच्या सभांचं नियोजन त्यांचं होतं आणि त्याच वेळी हा बिघाड जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कुठलीही दुर्घटना जी आहे ती घडलेली नाहीये, कारण जेव्हा बिघाड लक्षात आला तेव्हा प्रवास जो आहे तो त्यांनी टाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, अत्यंत महत्त्वाची आणि ही मोठी घडामोड अपडेट्स घेऊस तूर्तास धन्यवाद। तर पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, संभाजीनगरहून उड्डाणापूर्वीच हा बिघाड झाल्याचं लक्षात आलं आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे पुढे लातूरला जाणार होत्या। त्याआधीच अशा प्रकारे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर आता पुढच्या सभेच्या वेळात बदल करण्यात आलाय।